वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गणपतये नमः। श्री गणेशाय नमः। तर संकष्टी चतुर्थीला असा अभिषेक करते मी आणि माझी संकष्टी असते। खूप दिवसापासून मी संकष्टी करते, पण आता मी मिठाची संकष्टी करते। तर गणपती बाप्पाचा आपण मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे गणपती बाप्पा लवकर पूर्ण करतात। तर त्यासाठी त्यांची उपासना करण्यासाठी आपण अंगारकी, संकष्टी चतुर्थी, गणेश जयंती या दिवशी आपण उपवास करतो आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करतो। तसंच ही मिठाची चतुर्दशी पण खूप महत्वाची आहे। याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात, इच्छित फल मिळते। जर तुम्हाला खूप प्रयत्न करून हे काम होत नसेल तर ह्या चतुर्थ्या केल्यानंतर ते काम हमखास होतं। विवाहात अडथळे येत असतील तर त्या अडचणी दूर होतात। नोकरी, तसं आपली आर्थिक स्थिती बिकट असेल तर या चतुर्थी केल्यानंतर आपल्याला इच्छित फल मिळतं आणि ह्या व्रताचं फल हमखास मिळतंच सगळ्याला। पण हे उपासना करणं खरंच गरजेचं असतं आणि ही मिठाची चतुर्दशी मी चालू केल्या आहेत। आणि हे आपण आपल्या संकष्टी चतुर्दशी म्हणजे कुठल्याही महिन्यातील संकष्टी चतुर्दशी पासून चालू करतो आणि हे साधी सरळ आहे। फक्त आपल्याला थोडंसं व्रत म्हणलं की आपल्याला थोडे नियम पाळावेच लागतात आणि ह्या चतुर्थी केल्यानंतर आपली इच्छित मनोकामना पूर्ण होत असेल तर आपण हे व्रत केलेच पाहिजे। आणि 21 चतुर्दशी हे व्रत मी आता करणार आहे आणि ह्याच्या अगोदरही मी हे व्रत केलं आहे आणि या चतुर्थीचा अनुभव इतका छान येतो तर त्यामुळं मग माझे पूर्ण झाल्यानंतर मग मी नंतर अजून चालू करते। तसं माझं चालूच राहतं। आणि याचा संकल्प करताना आपल्याला आहे ना, आपण फूल अक्षता घेऊन संकल्प दुसऱ्या देवांची पूजा करताना करतो। तर या गणपती बाप्पाची संकल्प करताना आपल्याला दुर्वा घेऊन करायचा आहे। 11-21 जुडी दुर्वा घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपली इच्छित मनोकामना काय आहे ते बोलून दाखवायचे। उजव्या हातामध्ये हे घ्यायचं, थोडंसं तांदूळ घ्यायचं आणि आपल्याला इच्छित मनोकामना बोलून ही दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला वाहून द्यायची असते। आणि आपल्याला दिवसभर श्री गणेशाय नमः किंवा ओम गणपते नमः असं जप करू शकता। अथर्व शीर्ष म्हणायचं आणि त्या दिवशी तुम्ही जर अथर्व शीर्षचं पठण कराल तर आता मी तर 11 वेळेस अथर्व शीर्ष म्हणते। कुठलीही चतुर्दशी असू द्या, 11 वेळेस मी माझा नियमच तो आहे की मी 11 वेळेस अथर्व शीर्ष म्हणते। तर असं केल्यानंतर सगळ्या इच्छित कामना पूर्ण होतात आणि खूप प्रसन्न वाटतं अशी पूजा ही केल्यानंतर। तर आता माझी पूजा करून झाली आहे आणि संकष्टी म्हणल्यावर दिवसभर आपल्याला काहीच खाता येत नाहीत, फक्त आपल्याला फळं खायची असतात, चहा, दूध असं घेऊ शकता। आणि तसंही मी फळंही खात नाही, फक्त मी चहा घेते आणि चहा दिवसभर फक्त 1-2 वेळेसच चहा घेते। आणि आपल्याला हा उपवास चंद्रोदय झाल्यानंतरच सोडायचा असतो आणि प्रत्येक महिन्याच्या कॅलेंडरवर आपल्याला संकष्टीच्या खाली दिलेला असतो की कुठल्या दिवशी चंद्रोदय कधी आहे संकष्टीचा। तर त्याच्यानुसार आपल्याला चंद्राला पूजा केल्यानंतर अर्घ्य वाहिल्यानंतर आपल्याला उपवास हा सोडायचा असतो आणि आपल्याला नैवेद्यामध्ये मोदकच बनवायचे असतात आणि हे मोदक 21 मोदक बनवायचे असतात। आणि आपल्याला उपवास केल्यानंतर फक्त दिवसभर मिठाचं अन्न खायचं नसतं, म्हणजे वेपर्स, भगर असं काही खायचं नाही। फक्त फळं, हे तुम्हाला जमत नसेल तर दूध पिऊ शकता, ज्यूस पिऊ शकतात। फक्त मिठाचं अन्न आपल्याला दिवसभरात डबल झालं नाही पाहिजे असं आपल्याला ह्या व्रतात करावं लागतं। आणि याच्यामध्ये आपल्याला 21 मोदक जे बनवणार आहोत तर त्यातल्या 1 मोदक आपल्याला मिठाचा बनवायचा असतो आणि रात्री त्याच्यावरच आपल्याला उपवास सोडायचा असतो। म्हणजे आपल्याला 20 मोदक आपण कुठल्याही सारणाचे, साखरेचे म्हणा, गुळाचे म्हणा, खोबऱ्याचे म्हणा, जे आपल्या घरात आपण बनवणार आहोत त्याचे मोदक बनवायचे आणि 21व्या मोदकामध्ये आपल्याला मीठ टाकायचं असतं जेणेकरून आपला उपवास सुटेल। आणि आपल्याला फक्त रात्री चंद्रोदय झाल्यानंतर, चंद्राची पूजा झाल्यानंतर, गणपतीची आरती झाल्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा असतो। आणि हा उपवास सोडताना आपल्याला देवासमोरच बसून सोडायचा असतो। एक आसन घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला बसून पूजा करून मग
ते आपल्याला 21 मोदक खायचे असतात आणि मिठाचा जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपल्याला ते मोदक खायचे असतात. आणि जेव्हा आपल्याला मिठाचा मोदक लागेल तेव्हा आपल्याला बास करायचा असतं ना. अशा आपल्याला 21 चतुर्दशी करायच्या असतात. त्यानंतर आपल्याला याचं उद्यापन करायचं असतं. तुम्ही उद्यापन काय घरीही करू शकता आणि एखाद्या मंदिरात जाऊन तुम्ही अभिषेक ही गणपतीचा करू शकता, नाहीतर तुम्ही घरीही अभिषेक करून ब्राह्मणाला बोलवून नाहीतर स्वतःही करू शकतात. असं काही उद्यापनला सगळंच खूप मोठं करावं असं काही नाही. तुम्ही थोडक्यात ही उद्यापन छान प्रकारे घरी करू शकता. असे नियम आहेत त्याचे. आणि मी 21 मोदक कसे करते तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेही दाखवते. आता हे मी गुळाच्या सारणाचे केले आहे आणि मोदक आपल्याला छोटे बनवायचे असतात, कारण कधी कधी 21वा मोदक मिठाचा लागतो, तर मग तेवढे मिठाचे सगळे मोदक आपल्याला खाल्ले जात नाही. त्यामुळं मिठाचा आता ही 20 मोदक मी सारणाचे केले आहे आणि 21वा मिठाचा मी असा बनवायला लागला आहे. आणि हे बाजूला ठेवायचा नाही, याच्यामध्ये मिक्स करायचा. आपल्यालाही कळलं नाही पाहिजे की मिठाचा कुठला आणि सारणाचा कुठला, नाही तर मग त्याचा अर्थ नाही उपवास करण्याचा. आणि मोठे केले तर मग आपल्याला खाल्ले जात नाही, म्हणून असे मी छोटे छोटे केले आहेत. आणि जेव्हा मिठाचा लागेल तेव्हा आपल्याला उपवास सोडायचा आहे, बास करायचा आहे. आणि जर तुम्हाला जमत नसेल तर त्यानंतर तुम्ही दूध घेऊ शकतात. तुम्ही जेवण करू शकत नाहीत या उपवासाला. असं हे व्रत असतं. आणि आपल्याला मासिक पाळीमध्ये जर एखादी चतुर्दशी आली तर ती पकडायची फक्त, पण ती म्हणजे काउंट करायची नाही, असं एवढेच याचे नियम आहेत. आणि रात्री मी आरती केली आणि आरती केल्यानंतरच मग 10:42 असं चंद्रोदय होतं. त्यानंतरच मला पूजा ते करून नंतर मग आरती करून नंतर आपल्याला उपवास सोडायचा होता. तर आरती करून झाल्यानंतर सगळं आपल्याला मनोकामना अजून बोलायचे आहे. तुम्ही अथर्वशीर्ष सकाळी बोलला नसेल तर आरतीच्या अगोदर एकदा तरी तुम्ही दिवसातून अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि आरती करायची आहे. तुम्हाला सकाळी जमत नसेल तर तुम्ही किमान संध्याकाळी तरी आरती करा. आणि आता ही मोदकाचा मी हे वेगळे मोदक बनवले आहेत सगळ्यांसाठी. त्याचा प्रसाद ठेवायचा, दोन्हीही मोदक ठेवायचे आहेत. पण श्रीने एक उचलून घेतला आता देवांना ही मोदकाचा नैवेद्य, कारण आपण मोदक खायला लागल्यानंतर मुलं मागतात म्हणून मग मी वेगवेगळे मोदक केले. तर अशी माझी पूजा आहे. तर कशी वाटली पूजा नक्की कमेंट करून सांगा. आणि मी नैवेद्यही ठेवला आहे. घरामध्ये जे बनलं आहे त्याचाही तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.